जैन समाज हा देशात शांततेचं वातावरण निर्माण करणारा आणि निरंतर जनसेवा करणारा समाज आहे असे गौरवोद्गार खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी काढले. कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल इथं आयोजित दक्षिण भारत जैन सभेच्या 104व्या नैमित्तिक अधिवेशनात ते बोलत होते. कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल इथं या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अधिवेशनात परमपूज्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी आणि परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार शाहू महाराजांच्या हस्ते स्वर्गीय अण्णासाहेब लठ्ठे आणि आचार्य शांतीसागर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून या अधिवेशनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी जैन समाज देशासाठी शांततेचं वातावरण निर्माण करणारं आणि जनसेवा करणारा समाज असल्याचं सांगितलं. आमदार सतेज पाटील यांनी देशाच्या जडणघडणीत जैन समाजाचं योगदान नेहमीच अविस्मरणीय राहिल्याचं सांगितलं. पंचकल्याण महोत्सवाच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीतून विविध स्तुत्य उपक्रम राबवणे आणि त्याद्वारे समाजाला मदत करण्याची भावना रुजवणे हे दक्षिण भारत जैन सभेचं मोठं योगदान आहे. जैन समाजाच्या जागेचा प्रश्न असो किंवा माधुरी हत्तीला पुन्हा मठात आणण्याचा विषय असो, हे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न राहतील अशी ग्वाही त्यांनी दिली. डी.वाय. पाटील यांच्या वतीनं दत्तक पालक योजनेसाठी 10 लाख रुपये मुदत ठेवच्या माध्यमातून निधी देण्याचं आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केलं. उद्याच्या भविष्यात जे जे चांगलं करता येईल ते या ठिकाणी करूया. आज एखादा माणूस मोबाईल शांत घेऊन बसला तर पुढचा विचार तो नेटवर्क नाही का, परंतु महावीर आणि त्या काळामध्ये नेटवर्कच्या ऐवजी लोकांशी कनेक्शन जोडलं आणि तेच कनेक्शन आज माणुसकीचं कनेक्शन, मौनच्या माध्यमातून माणुसकीचं कनेक्शन महावीरांनी त्या ठिकाणी समाजाबरोबर जोडण्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि तोच वारसा या ठिकाणी आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्यकाळात त्या ठिकाणी करूया. एवढीच ग्वाही या निमित्ताने देतो, कारण की बरेच पुढील सगळ्यांचे कार्यक्रम असल्यामुळं थोडं मी परवानगी घेतली लवकर बोलायची, परंतु माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. आणि दक्षिण भारत जैन सभेला वीर सेवा दलाचं शिबिर असतं जैन बोर्डिंगमध्ये, त्याला तर मी मदत करतोच, परंतु यड्रावकर साहेबांनी आता आम्ही बोलत होतो की कशा पद्धतीनं दक्षिण भारत जैन सभा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना मदत करते. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की डी.वाय. पाटील साहेबांच्या वतीनं एक 10 लाख रुपयाची एफडी आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो. त्या एफडीतून वर्षाला यड्रावकर साहेब जे काही त्यातून विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण तो निधी द्यावा अशी माझी आपल्याला विनंती असणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अडचणीच्या काळात मदत करणारा आणि अहिंसा जपणारा जैन समाज असल्याचं सांगितलं. कागल तालुक्यातील बामणी गावातील पुरातन भगवान महावीर मंदिरासाठी निधी देण्याचं आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिलं. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिस्तप्रिय आणि शांतताप्रिय जैन समाजाच्या उपक्रमांसाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर केंद्रासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचंही मंत्री आबिटकर यांनी सांगितलं. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार संजय पाटील, वीरकुमार पाटील, प्रकाश आवाडे यांनी मनोगत व्यक्त केलं. या अधिवेशनात महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे आणि उपाध्यक्ष संजय शेटे यांचा सत्कार करण्यात आला. दक्षिण भारत जैन समाजाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी शांतीसागर विद्यार्थी पालक दत्तक योजना आणि लक्ष शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या योजनांसाठी निधी देणाऱ्या व्यक्ती आणि संस्था प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जैन समाजाच्या प्रगती आणि जिन विजय डिजिटल अंक, पंचसूत्र प्रबोधिनी स्मरणिका अंक, लोकसंवाद संकलन पुस्तिका आणि कार्यपुस्तिकेचं प्रकाशन तसंच दक्षिण भारत जैन सभेचं सॉफ्टवेअर अनावरण मान्यवरांच्या हस्ते झालं. अधिवेशनाला माजी आमदार संजय पाटील,
अभय पाटील, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, सुभाष चौगले, डी.सी. पाटील, सावकर मदनाईक, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, मीनाक्षीताई पाटील, सुदर्शन खोत, रवींद्र माणगावे, राजेंद्र झेले, सुरेश रोटे, अभिजित कापसे, राजू वळिवडे, दीपक मगदूम आदी उपस्थित होते.